छत्रपती शिवाजी महाराज गेल्याच्या नंतर 15 दिवसानं सती जाणारी जर स्त्री कोण असेल ते पुतळा राणी साहेब आहे. तुम्ही आम्ही काय जाणार सती. 15 दिवसानंतर पुतळा राणी साहेबांनी शंभूराजांच्या हातात स्वराज्य दिलं. शंभूराजांना सगळ्या पंथांचे मंत्र्यांचे वृत्ती कशी आहे ते सांगितली एकांतामध्ये आणि शंभूराजांना सांगितलं मी काही राहणार नाही आणि म्हणून स्वतः सती जाण्यासाठी निघाल्या. कोणती अशी स्त्री आहे? राजाची पत्नी. बरं बाकीच्या 7 जणी मधल्या म्हणजे 2-4 जणी होत्या, एकही स्त्री सती झाली गेली नाही. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या 8 राहिल्या. पण सती जाण्याचा प्रकार जर कोणी केला असेल तर पुतळा राणी साहेबांनी. बरं पोटी पोरगा नाही आणि प्रेम कोणावर? सवतीच्या मुलावर. किती मनमहिला मंडळ बरं का. आपण पुतळा राणी साहेब झालं पाहिजे, आपली वृत्ती तशी पाहिजे. काय विशेष आहे? पोटी पोरगा नाही आणि शंभूराजांना माझं म्हणायचं. नुसतं माझं म्हणणं वेगळं बरं का. इतका जीव होता की मरताना शंभूराजाच्या खांद्यावर मुंडकं ठेवलं पुतळा राणी साहेबांनी आणि प्राण सोडला. याला म्हणायचं भाग्यवान स्त्री. म्हणून आपलं कर्तव्य लय महत्वाचं. आता तुमचं चिखली गाव संप्रदाय काय आहे? माझे 2 कीर्तनं झाले गावामध्ये. पहिलं दसकिऱ्या विधीला काय मी इकडे आलो नाही. आज पहिली वेळ आहे साने कुटुंबामुळं. 15 वर्षात माझा नंबर आज लागला. ते मध्ये ॲक्सिडेंटमध्ये गेलो असतो तो लागलाच नसता. कोरोनात वाचल्यामुळे हे बरं झालं. पळायला गेलं तर खरं सांगा एवढ्या मोठ्या मागच्या संकटामध्ये आपण वाचलो हेच मोठेपण आहे, आपलं पुण्य आहे. तुम्ही म्हणता काय पुण्य असेल बाबा? आपल्याला कोणतंही काम टच झालं म्हणजे कोणताही माणूस आपल्या संपर्कात आला नाही विषनी आपला तो कोरोनावाला, म्हणून आपण टिकलो. नाही तर काय खरं होतं तुम्हाला माहिती का? कोणाला वाटो नाही तर नाही वाटो, म्हणती हाय हाय यमधर्म. हे कळतं का तुम्हाला काय होतं? आता जर तुम्हाला सांगितलं डॉक्टरना घरी गेले आपण 2-3 दिवसांना किंवा मागं आठवड्यात सांगितलं असतं, डॉक्टर आपल्याला सांगतात बरं का तुम्हाला आता काय करा, रक्त चेक करा. पहिलं स्टेप आहे त्यांची आणि सांगताना ते लेखा सांगते रक्त चेक करा. रक्त चेक करून आल्यावर ते रिपोर्ट दाखवल्यावर ते काय म्हणते असं ती चिंता करतो. ते काय म्हणतं माहिती? आता एक करा, एक टेस्ट करा. कोणती ती RTCP काय आहे? हां RT-PCR करा म्हणतात ना. ती एक करा म्हटल्यावर आपल्या मनात जी येतं जगातल्या कोणत्याच माणसाच्या मनात येत नसेल. पुन्हा येतं का? तुम्हाला काय दिसतं सांगा बरं मला. पुन्हा कुणालाही कोणतं झाली असेल टेस्ट किंवा तुमच्यासोबत जो माणूस आलाय आणि त्या माणसाची चाचणी करा म्हणून सांगितलं तुम्ही त्याला घेऊन संगमनेरला निघाले, इथून 10 मिनिटात जाणार आहे. तुम्हाला काय वाटत असेल सांगा बरं? त्याला तर वाटू द्या काय वाटायचं. तुम्ही त्याच्यासोबत गेल्यावर डॉक्टरनं सांगितल्यापासून तुम्ही त्याला अंतर ठेवून बसायला सांगितलं. बरोबर आहे? किती विशेष. ते काय पती पत्नी संगमनेरला गेले, दोघांची टेस्ट केली, नवरा पॉझिटिव्ह निघाला आणि बाई निगेटिव्ह निघली. नवरा म्हणला थांब मायापाशी खाटावर, मला माणूस नाही कोणी, आता तूच आहे माई. ती म्हणे तुझ्यापाशी थांबले असते पण आपल्या दोघांची मिळून पोर आहेत घरी, त्यांचं कोण पाहिन मला? त्यांच्या खरं सांगा बरं, प्रेम त्यांच्यासाठी का हिच्या जीवासाठी? त्यांच्याहीसाठी आहे. म्हणजे तो माणूस तो पती एका क्षणात बाजूला गेला. ही कोरोनाने शिकवलं आपल्याला. आपली पत्नी किंवा आपला पती एका मिनिटात आपल्यापासून दूर जातो. हे कधी कळतं? फक्त तुम्हाला कोरोना आहे कळलं, तुम्ही पॉझिटिव्ह निघलं. आमच्याकडे एक स्त्री आहे, त्या स्त्रीनं खाटावून बाजूला गेल्या नाही. म्हणजे लय झालं तर मेडिकल बसून जायचं आणि माघारी यायचं. पती पॉझिटिव्ह निघाला, त्या म्हणलं काय हरकत नाही, पैसे किती जाऊ द्या, जमीन विकीन पण मी पती दुरुस्त करीन. मग आई खरंच सांगतो तुम्हाला, तिथून त्या दूर गेल्याच नाही. आंघोळ महिन्याभर नसन गेली त्यांना, पण त्या पतीला त्यांना वाचवलं. तुम्ही म्हणता कसं काय वाचले? ते का पत्नीकडे काही जादूविदू होती का? नाही, फक्त तिनं सपोर्ट दिला. आपले माणसं जी काही गेले त्याचं एकमेव कारण नाही, आपलेच कोणी जवळ नाही. मी एवढं आपल्यासाठी केलं आणि आपले मला निदान भेटायला कोणी येत नाही. आता आम्ही गेलो ना कधी कधी भेटायला, जर गेलो ना कोविड सेंटरच्या तिथं गेलो मी प्रवचनाला, कधी कधी जिथं कोरोनाने माणूस मेला आम्ही तिथं गेलो, लोक आम्हाला बोलत आहे काय बाबा तुम्हाला कळतं का? का आला तिकडे गेले? त्यांच्याकडे आताच 4 दिवसापूर्वी माणूस वारला आहे आणि तुम्ही का गेले? अरे बाबा पण सांत्वन कोणी केलं पाहिजे? जायचंच नाही.
ते म्हणे काय आपण आपल्यासोबत तुम्ही घेऊन आलात, मग एवढ्या दूर बसल्यावर कशाला येईन तो. मी कोविड सेंटरला गेलो असं दूर बसायचं, प्रवचन करायचं, पुढचे सगळे कोरोनाग्रस्त लोक पुढं बसायचे, त्यांच्या चेहऱ्यावरला मी भाव पाहायचा. आणि खरं सांगा मला, कोरोना झाल्यावर जो भाव आहे ना तो जगात कुठंच नाही. झाल्यावर बरं का, कोरोना झाला हे कळल्यावर अहंकारच जातं घरात. गर्व, मीपणा, इस्टेटीचा, संपत्तीचा, सगळं काय राहतं का पुन्हा. फक्त तो माणूसच दिसतो, हे सत्य आहे. आणि मला तेच सांगायचं तुम्हाला, तुम्ही माणूस झाले पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस माणूस व्हाल ना मग तुम्ही देव झाला. तुम्ही म्हणतात माणूस होण्यासाठी महाराज काय करायला लागेल, काही नाही करायचं. आपल्याला पाठीमागं जी दिसतंय का नाही, या लोकांची एवढी अवस्था तुम्ही पाहिलं. 1500 कोटी रुपये होते ठाण्याच्या माणसाकडे, आणि त्याला कोरोना झाल्यावर फुलं टाकायलाच माणूस नाही आले. म्हणजे पुण्यामध्ये दत्ता साने नावाचे एक नगरसेवक होते, अशी गाडी पुढून चालली ना, आम्ही लांबून फुलं टाकली, जवळ नाही जाता आलं. ही संपत्तीला धनाला काय करायचं. मागच्या काळात तर बांधून द्यायचे प्रेत ते बॅगमध्ये. आमच्या लातूरला असं झालं, ती प्रेत हे न्यायचं, ती दुसरंच नेलं. प्रेतच बदलाबदली झाली आहे. बरं, प्रेत बदलाबदली झाल्याचं काही नाही दुःख, पण जे नेलं त्यांना ती गाडून टाकलं त्यांच्या धर्मानुसार. आणि जे न्यायला आले ते म्हणले हे आमचं नाही, आमचं कुठे. ते म्हणजे तुमचं त्यांना नेलं काय. ते गाडलेलं प्रेत उकडून पुन्हा त्यांना दिलं आणि हे त्यांना दिलं. इतकं अवघड काम झालं. ह्याच्यापेक्षा दुसरं काय व्हावं. ह्याच्यापेक्षा सहज सांगतो, आजच्या साने कुटुंबाच्या बाबांच्या दसऱ्या विधीनिमित्तानं हे सगळे मुलं आहेत, नातू आहेत, नाती आहेत, परिवार आहे, पत्नी आहे त्यांची. ह्या सगळ्यांना विनंती करतो, तुम्ही काय कमवलं, फक्त त्यांच्या जातानं ते समाधान गेले ना हे कमावलं. ते जाताना तृप्ती आहेत ना ते कमावलं. त्यांच्या जाताना तुमच्याकडे बघण्याचा त्यांचा भाव कसा होता हे कमावलं तुम्ही. ते जाताना तृप्ती आहेत का, तृप्त नुसते नाही, त्यांच्याकडे समाधानाचा एक वेगळा आनंद आहे का, आणि मग हे कमवायला पाहिजे. मृत्यूच्या समान आई काय न्यायचं. तुम्हाला माहिती आहे का, शेजारी सगळे माणसं बसतात आणि त्यांचे देखत माणूस जातो पण कळत नाही. किती विशेष आहे. सगळे शेजारी बसलेले आणि ज्याच्याकडं 50 वर्षे तो राहिला जीव, 60-70 वर्षे त्यांचं वय आहे, तिथं जीव राहिला, त्यांनाच माहीत नाही माझ्यातला कवा निघून गेला. किती विशेष तो झटका देतो. डॉक्टरला कळतंय अटॅकचं लक्षणं, आणि डॉक्टर ज्याला अटॅकवर इलाज करता येते त्यालाच अटॅक येतो, आणि तो अटॅक न मरतो त्यालाच कळत नाही मला कवा आलाय. हे विशेष आहे. मरण हे असं असतं. मरणाची वाटचाल वेगळी आहे मानत. म्हणून तुम्हाला पाया पडून सांगतो सगळ्यांना, कोरोना झाल्याच्या नंतर जी वृत्ती निर्माण होती माणसाची ती आयुष्यभर पाहिजे, बस काही गरज नाही. आता आम्ही संगमनेर तालुक्यात राहतो, फक्त नाव न्यायचं, बाकी काहीच नाही न्यायचं. इकडून काय नेणार. बरं, जे कमवलं ते इथं ठेवणार, राहणार शिल्लक काय, नाव. छत्रपती शिवाजी महाराजांचं काय शिल्लक आहे, नाव. कोणत्याही गडावर गेलं नाव कोणाचं येत. ते विशेष आहे हो. आळंदी हे गाव, पुण्यभूमी ठाव आणि दैवताचे. पण कधी आळंदी देवाची झाली, पण माऊली नंतर, अगोदर. आता तुम्हाला माहिती का ज्ञानोबा जिवंत कशामुळे, 2 गोष्टीमुळे. एक समाधी, दुसरी ज्ञानेश्वरी. सगळे ग्रंथ जिवंत असण्याचं लक्षण आहे. समाधी जिवंत, ज्ञानोबानंतर जिवंत का, ग्रंथ जिवंत आहेत ना. गाथा तुकोबा राहायचं आहे, पण जिवंत कशामुळे, गाथेवर. जो गाथा वाचीन ती तुकोबरायलाच वाचतो. आम्ही अभंग घेतला तुकोबरायचा, तुकोबरायच सांगतात, आम्ही नाही. फक्त आम्ही कोण आहे, बोलणार आहे. हे तुकोबरायच बोलतात, फक्त त्यांचं शब्द आहे. तुम्ही कोणत्या मुखातून ऐकता त्याला किंमत नाही. आता काही वेळेस कधी कधी असं होतं, आपण एखाद्याचं प्रवचन ऐकलं, आपण बदलून जातो. काही लोक तर खरंच बदलतात प्रवचनानं. आता काही लोक धर्मांध आहेत. तुम्ही पाहिलं असं, तालिबानी लोक धर्मांध आहेत. ते इतकं धर्मांध आहेत की त्यांनी एक प्रेताला, म्हणजे एका माणसाला फाशी दिली, त्याला हेलिकॉप्टरला अडकलं आणि त्या शहरात फिरवलं का, दहशत निर्माण व्हावी. पण घातपात करणाऱ्याचे लक्षणं कसे असतात त्यांना तुम्ही पहा. कोरोनाची भीती नाही त्यांना, कशाची नाही त्यांना, मास्क नाही आहे का त्यांना, ते धरती नाही. आपली मिलिटरी चांगली म्हणून आपल्याला बरं आहे, नाही तर आपल्यालाही मोठा धोका आहे. पण भविष्यामध्ये
सगळ्याला विनंती करतो, तुम्ही पाहिलं असन बघा, गाडीला लटकलेले माणसं पाहिले आपण गाडीला जाताना. आता तुमच्या भागात थोडं कमी आहे, आमच्या भागात जास्त असतं. पिकअपवर सुद्धा आमच्याकडे 50 लोक बसतात पिकअपमध्ये. एक एसटी सारखे लोक पिकअपमध्ये बसून जातात आजही. आम्ही त्या दिवशी नंदुरबारला गेलो, पिकअपमध्ये 40-45-50 लोक बसवून नेणाऱ्या पिकअप आम्ही पाहिले. त्या पिकअपवर लटकल्यावर काय वाटलं नाही आम्हाला. फक्त तुम्ही टी व्हीला पाहिलं असेल, विमानाला लटकून जाणारे लोक पाहिले, त्यांना माहीत तरी होतं का जाताना आपण का नाही. तिघांना मिळून टायर धरलं, 3 टायरवर बसले ते टायराच्या त्या बंपरवर, आणि त्यांना असं वाटलं की आपण ह्या टायरला धरून का होईना आपण दुसऱ्या देशात. ते टायर विमानाचे उड्डाण केल्यानंतर आतमध्ये जातात, ते पडले खाली. 100 फूट पुढे गेल्यावर पडले खाली 1000 फुटावर. मला सांगायचं काय कळलं का, मरण, इतकी मरणाची भीती असते माणसाला. काही ना खिडकीला लटकून राहिले, काही ना टपावर बसले. विमानाच्या टपावर बसून कुठं जाता येईल का, याला विशेष असं असं. आणि म्हणून ही जी सगळी वाटचाल आहे ती भीतीची आहे. म्हणून सगळ्या मावल्यांना, पुरुषांना विनंती करतो, आपण सावध होणं महत्त्वाचं. तुकाराम महाराजांचा शब्द बघा, सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा, जेथे वैष्णवाचे बार, जय जयकार गरज तसे, पळून या गेली झोप, होते पाप आडते. म्हणजे तुमच्या आमच्या जीवनामध्ये कुठंतरी पाप आडवं होतं, म्हणून आपल्याला चांगल्या माणसाची संगत मिळाली नाही, आपलं जीवन बदललं नाही. आणि प्रत्येक माणसाच्या घरी एक चांगल्या साधुवर्तीचा माणूस पाहिजे. संत बघा, काही नसेल घरामध्ये सगळे माणसं रागीट असतील, पण महिला तरी सात्विक पाहिजे. एक तरी माणूस घरामध्ये उद्धार करणारा पाहिजे, तेव्हाच घराचा उद्धार. तुम्ही पाहिलं असं, सगळेच जर तामसी, राजा रावणाच्या घरामध्ये सगळेच लोक जर तसे असते तर मग काय उपयोगच काय. बिभीषण क्वालिटी काम, फक्त ते रामाला जाऊन मिळालं, सगळ्या खानाखुना सांगितल्या, गेलं मरून रावण. घरचा भीतीन लंका धन, आयुष्यभराचा कलंक लागला का नाही. कैकेयीला आणि बिभीषणाला लागलेला कलंक कशानं धुतल्या जात नाही, लोकांना कळत नाही. कैकेयीला लागलेला कलंक आहे, घराचा नाश करणारी जर कोण असेल तर कैकेयी. बिभीषणाला लागलेला कलंक आहे, काय करत होतो तुझ्या इस्टेटीला, तो राजा जरी झाला तरी भावाला मारून झाला ना, कागोदर झाला तो. म्हणायचं काय तुम्हाला, मला आपल्यामुळं कलंक नाही लागला, आपल्यामुळं घराची हानी नाही झाली पाहिजे. म्हणून महिलांना विनंती करेन, पुरुषांना, आपल्यामुळं, हा लोकांनी म्हटलं पाहिजे काय सून आहे त्यांची, रोजच आंघोळ घालावं असं काही नसतं, काय सून आहे त्यांची. महिलांमध्ये चर्चा असते बघा. ते आमच्याकडे मी गेलो प्रवचनाला, कीर्तन होतं माझं, मातंग समाजाचा आमचा सोयरा, तो आम्ही मित्रप्रेम आहे आमचं, आमच्या गावचं जावं येते. ते म्हणजे दाजी तुम्ही आमच्याकडे या. आम्ही गेलो, गावातल्या महिला चर्चा काय झाली माहिती, गावातल्या, त्याच्याकडे काही नाही, इस्टेट नाही, धन नाही, 50-50 एकरची मालक आमच्याकडं बाकीचे. पण ते सगळ्या म्हाताऱ्या काय म्हणायचे माहिती, पाहिलं ना, ज्याच्याकडे जमीन नाही, ज्याची परिस्थिती नाजूक आहे, त्यानं वडिलांचं एवढं मोठा कार्यक्रम गावात ठुला, आणि याच्या इस्टेटीला आग लावायची कोणाच्या पोराच्या. हा करील का माझं. आणि खरं सांगा तुम्हाला, खोटं बोलायचं नाही, साधे माणसं दसकऱ्या विधी करतात चांगले, साधे माणसं महिने जीव घालत्या, साधे माणसं वडिलाचं श्राद्ध करत्या. पण लई स्टँडर्ड लई कुठं गेलेले माणसं आहेत ना, ते म्हणत्या नाही 10व्या दिवशी मिळवून घ्या, आम्हाला पुन्हा वेळ नाही. बाई, आईच्या विधीसाठी वेळ नाही, आईचं महिन्याला जीव घालायला वेळ नाही, आईचं श्राद्ध करायला वेळ नाही, 5.5 महिने घालायला वेळ नाही, पुण्यतिथी करायला वेळ नाही. किती मोठा धोका आहे. जिनं जन्म दिला, जिनं पुढचं सगळं तुम्हाला भविष्य घडवून दिलं, तिच्यासाठी वेळच नाही कुणाला. आई आजारी पडली तर महिला मंडळ तुम्हाला कधी कधी फोन येत असेल आईच, बाई तू जर माझ्या शेजारी आली ना बरं वाटतं. खरं सांगा, जे इस्टेट खात्यात ती कधी बसते शेजारी, अख्ख्या इस्टेटीच्या मालकीन ते कधी शेजारी अजिबात बसती नाही हो. आणि जिनं कधी इस्टेटीचा हव्यासच नाही केला, तिला शेजारी 1-2 महिने राहायला लागत. आता त्याच्यातही काही पुरीचा भाव लय खास असतो. काही बोलताना मला जाणवतं, ते काही मुली आईच्या माहेरात गेल्यावर भाव जायला भांडा, त्या तुम्हाला काय आग लागली का, एवढी इस्टेट माझ्या आईची, आणि तुम्हाला काय जीव लावाय रोग झाला का. कोण म्हणी ती पोरगी कुणाला भाव जायला शिकवती. त्यातली भावजाई फक्त नम्रपणानं काही बोलत नाही, ते रडते लेकरं, ते काय म्हणत्या लय बोलली नंदबाई मला, ते काही म्हणती नाही. त्याच्यातले एकीनं म्हणाय पाहिजे तुझी सासू कुठं आहे.
त्याच्यातली जर एक म्हणली एखादी म्हणली तुझी सासूचे काय हाल आहे आम्हाला माहित नाही का, तर बोलल का पुन्हा हे असं दुसऱ्याच्या लग्नात कुणी बुंदी वाढीत. आता आमची सुद्धा घरी गेल्यावर नाही बोलती भावजायला आमची मंडळी, बया 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 असे थाटात बोलती. मी किती शेतीला म्हणलं नाही करू नको, त्याच्यातली एखादी म्हणेन तो घातली का आंघोळ सासूला, कधी म्हणेन का नाही कधीतरी. बरं नाही म्हणली तर मनात येत नाही का कोणच्या, जाऊ दे म्हणायला पाहिजे असं काय थोडंच आहे. म्हणून पाया पडतो सगळ्यांच्या. प्रेम हे जिवंतपणेच असतं, ते मेल्यावर काय उपयोगाचं. मी तुम्हाला सांगतो, मेल्याच्या नंतर तुम्ही कितीही काय करा त्या माणसाला दिसतं का. आपल्या चिखलीमध्ये बरेच वाढदिवस झाले जुन्या माणसांचे, वृद्ध काळामध्ये म्हातारीचे वाढदिवस केलेले चिखली गाव आहे. पण ते जिवंतपणे समाधान किती मोठे डोळ्यावर. त्याला सुंदर गीत आहे बघा बापाच. बाप स्वाभिमानी बाळा ए बाप कन कर कला